नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं जीवन एक्झाम चॅनलवरती सरसे स्वागत करतोय मित्रांनो. तसेच मित्रांनो, अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत करतोय. आज आहे महाशिवरात्रीच्या खूप सारे शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आणि मी देखील चाललेलो आहे महाशिवरात्रीच्या निमित्त महादेवांचे दर्शन करण्यासाठी. हर हर महादेव. चला मित्रांनो, आता मंदिराच्या इथे गेले की भेटूया. आपल्या गावामध्ये पण मंदिर आहे मित्रांनो महादेवांचं. तर आपल्या गावातील सर्व भाविक भक्त दर्शनासाठी जात असतात आणि हरिग्राम केवाले गावातील पण मंडळी येत असतात आणि आपण देखील चाललेले आता. चला मित्रांनो, स्टार्ट केलंय ब्लॉग. आपण तुम्ही कंटिन्यू राहायचं ब्लॉग बघत चला शेवटपर्यंत. हे बघा, जाऊन आले श्रुतीसा, आता जाऊन आलेत बघा. इथं खिचडी पण भेटली बघा यांना. मॉन्टी, बेबो आणि रिया पण जाऊन आली. किती गर्दी आहे रिया? दर्शन कसं आला? चालेल चालेल. चला मित्रांनो, आता रिया आणि बेबो आणि परीसा जाऊन आले. आता आपण पण जाणार आहे दर्शन करायला. मंदिराच्या इथे जाऊन तुम्हाला भेटूया. आता बाबूसा पण आलते दर्शन करायला. हे बघा, दर्शन वगैरे यांचं झालंय बघा, पाहू शकता तुम्ही. आता दर्शन करून आलेत ती सर्व. हे बघा, बाबू पाहू शकतात. सोनू सिस्टर आहे इथं. दर्शित भाई पण आलेला आणि अल्पेश भाई पण आला. त्यांचं दर्शन झाले. दर्शित चला, काकी पण आली, जाऊ दर्शन करू. पण रांगेमध्ये राहू, कारण की रांगेमध्ये राहून दर्शन घेऊ. रांगेमध्ये बघू शकतात तुम्ही कोण कोण आहे, बघायला भेटेल तुम्हाला. बघा, वहिनी आहे इकडे, बाबा आहेत बरीच रांगेमध्ये बघा. चला, सागरबाई पण आला होता दर्शन करायला. चालला दर्शन करून. आलाय बघा, इकडे आतिश मात्र देखील आलेला आहे बघा. हे रांग लागलेलं आहे, रांगेमध्ये राहणार आहे आपण पण. बाहेर निघायला लागेल. त्याचं नाव काय? जेरी आले बघा. एका रात्रीशिवाय आणि वहिनी पण आले बाहेर बघायला.
वेगरवरून दर्शन करायला. दर्शन करतात. दादा आले, सचिन दादा आणि त्यांची मुलगी आणि सर्व त्यांचं फॅमिली आले. पाहू शकतात तुम्ही दर्शन करायला. हे बघा ती पण आणते बघा. हां द्या बघा. चला विषाच्या रूपात लागला. विधवा बघवलेला एक मुलगा झाला, तर तो कोणाचा आहे हे तिला माहीत नव्हते. एकदा ती गोकर्ण शेती केली असता पुराण ऐकत बसली, तेव्हा पुराणी मुलाने वेगळी स्त्रियांना मोठे वर्षी दर्शन झालेलं आहे त्यांचं. पाहू शकतात तुम्ही. चला इथे आता काका आहेत आणि काकी आहेत बघा. दरवर्षीप्रमाणे त्यांच्याकडून नाश्ता असते आणि या वर्षी पण ताई नाश्ता दिलेला आहे. पाहू शकतात तुम्ही. हे बघा नेहमीच खिचडी बनवलेली आहे आणि आपण पण आता इथून घेणार आहे. मित्रांनो हे आहेत आपले आशीर्वाद दादा म्हात्रे. पाहू शकतात तुम्ही. हे आपले आशीर्वाद दादा म्हात्रे आहेत. पाहू शकतात. दादा नाश्ता आज तुम्ही किती बनवलेला? 100 किलो. किती वाजता स्टार्टिंग केली होती बनवायला? किती वाजता स्टार्टिंग केली होती आपण? सकाळी 6 वाजता. तर भाविक भक्तांची सेवा करून तुम्हाला कसं वाटते? दर्शनाला येतात त्यांना. हे बघा मित्रांनो कोपामध्ये पाहू शकतात 100 किलो जवळपास खिचडी बनवली होती. साबू तांदूळ आली बटाट्याची. आता जवळपास संपायला देखील आलेली आहे. पाहू शकता थोडीशीच राहिलेली आहे. तुम्ही विचार करू शकतात की किती भाविक भक्तांनी दर्शन वगैरे घेतलं आहे. पाहू शकतात तुम्ही.
मित्रांनो आता वरण बनवायला घेतलाय, पाहू शकतात तुम्ही. ते वरणाची रेसिपी चालू आहे. या आजच्या आश्चर्य पाहू शकतात आलेले सर्व. पण टाकत आहे पुदिना त्याच्यामध्ये, लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, पुदिना आहे, इकडे मसाले आहेत आपले, तेल आहे आणि इकडे आता जेवण बनवतात. आणि इथे मामा आहेत पाहू शकतात आलेले जेवण बनवण्यासाठी. विकास भाईची मेहनत पाहू शकतात, सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आहे. लावून ठेवला आहे बघा. डाळ टाकतो आपण. गुळ टाकला मित्रांनो आता वरणामध्ये. याच्यामध्ये टाकला आपण खोबरा. ते पाहू शकता तुम्ही आपले हरिग्राम गावातील छत्तीसदादा म्हात्रेंना पाहू शकतात. आज जेवण बनवण्यासाठी हातभार लावलेले आहे त्यांचं पाहू शकतात. आणि आता आपण समोर पाहू शकतात वरण बनत आहे बघा. काकांनी आता काय आणलंय बघू शकता तुम्ही. काय काका त्याच्यामध्ये मीठ टाकून देणार आहे आपण. मीठ टाकलाय चवीनुसार, खडा मीठ. मित्रांनो घी टाकलाय याच्यामध्ये. मित्रांनो बघा इथे आता आपण बेसन तयार करीत आहोत. कशासाठी माहिती का मित्रांनो, वरणामध्ये टाकायला. त्याच्यामुळं जरा आपलं वरण पण चांगला टेस्ट येईल आणि जाड सुद्धा होईल. अख्खा मसाला टाकायला मित्रांनो. मित्रांनो बघा इकडे समोर दिसत असेल तुम्हाला चण्याची डाळ फुगत ठेवलेली आहे बघा. इकडे आहे टॅमॅटो कापलेलं आणि याच्यामध्ये मिरची आहे, आलं लसूण पेस्ट सामान. आणि इकडे मित्रांनो कटिंग चालू आहे पाहू शकतात. निखिल दादा देखील आलेला आहे पाहू शकतात तुम्ही. पूर्ण ओली भाजी कापून दिलेली आहे दादांनी. आणि इकडे मित्रांनो आता मशरूम कापायला घेतला पाहू शकतात. साहिल आहे आपला, साहिल मात्रे, विकास दादा आहेत पाहू शकतात तुम्ही. मशरूम कटिंग करायला घेतलाय. किती 20 किलो मित्रांनो मशरूम आहे. डाळीमध्ये आपण टाकणार आहे मशरूम. हा पण आहे
नंतर दाखवतो तुम्हाला पुढची व्हिडिओ जेवणाची रेसिपी. मित्रांनो इकडे आता कांदा कटिंग केलेला आहे भाजीसाठी. पाहू शकता तुम्ही. आता आपले राजभाई बालकृष्ण भोपी घेऊन आलेले आहेत कांदा. मध्ये ना तेल आता आपण टाकलेलं आहे. आता आपण भाजी बनवणार आहे मित्रांनो. चण्याची डाळ, चणा आणि मशरूम आहे मित्रांनो. मामा काय टाकला? अख्खा मसाला टाकला मित्रांनो याच्यामध्ये. राई टाकून घेतो आपण. जिरा टाकला. मित्रांनो इथे आपले सर्व भाजीसाठी लागणारे सर्व मसाले इथे पाहू शकतात आहेत. हळद मसाले पाहू शकतात. स्पेशल मसाला आहे पूर्ण मित्रांनो. इथे मसाले ठेवलेले आहेत. आपण आता भाजीमध्ये वापर करणार आहोत त्यांचा. तेव्हा आता तुम्हाला समोर दिसत असेल पुढे पुरलेले सर्व. म्हणून थोडे दाखवतो तुम्हाला काय काय टाकतात भाजीमध्ये. काय टाकतोय आता तू? टमाटर टाकून घेऊया आपण. बघा काय भाई टाकतोय. जास्त दिसणार नाही कारण मी दूर आहे. मसाला
टाकीत आहे याच्यामध्ये काय मामा मामा काय हो टाकतो आपण बटर जास्त इकडे आणलाय मशरूम मित्रांनो आता टाकी द्या आपण डाळ याच्यामध्ये दिसत असेल डाळ बघा आली मिठ्या बाय मिठ्या बायने विकास बायची मेहनत मस्त की आपण कालता मारून घ्यायचं पाहू शकता तुम्ही आलेले आहे मस्तपैकी दुसरी पार्टी पण घेऊन आलाय मित्रांनो आपण आता सावकाश सावकाश मारा कालता आता ड्रोन शूट आमचे दादा सुद्धा आलेत बघा इथे पाहू शकतात बालू दादा मोरबेकर हे देखील आलेले आहेत आज जेवण राहण्यासाठी आणि खूप सारी मेहनत त्यांची पाहू शकतात तुम्ही करत असताना हे बघा ना हे मशरूम काढत आहे बघा मशरूम आता तुम्हाला दिसत असेल मशरूम सगळा त्यांनीच काढलाय पूर्ण चुल्यावरती बनवलेलं आहे एकदम टेस्टी जेवण होणार आहे आणि आजचे आचार्य पाहू शकतात तुम्ही आपले मामा आहेत पाहू शकतात तुम्ही दत्ता म्हात्रे मामांना पाहू शकतात जेवणाची पूर्ण सेवा आज केलेली आहे त्यांनी महाशिवरात्रीच्या निमित्त आपण आज महाप्रसाद बनवत आहे इथे पाहू शकतात आणि आलेले सर्व गावातील ग्रामस्थ मंडळींसाठी तसेच मित्रांनो पाहुणे मंडळींसाठी जे कोण उपवास वगैरे पकडेल त्यांना पण आपण जेवणाची सुविधा केलेली आहे आणि पूर्ण आपले गावातील वरिष्ठ मंडळी तसेच यंग मुलं पण सहभागी होऊन मोठ्या उत्साहाने इथे जेवणाला हातभार लावलेले आहे म्हणजे मशरूम टाकला याच्यामध्ये पाहू शकतात तुम्ही मशरूम डाळ होतं इथे जय श्रीराम
वाफ मारते वाफ. जाऊ दे ना, होईल भाजी. भाजी होईल याचं. काय मामा काजू कनी या मित्रांनो इथे बघा पाहू शकता समोर कढईमध्ये तुम्हाला दिसत असेल पापड तळताना. मित्रांनो 1000 पापड आपल्याला तळायचे आहेत आज. उद्या किती तळलो आता? 200 पापड चालले. पण आता पाणी ठेवलेलं आहे. पाणी मित्रांनो आपण भातासाठी ठेवलं आहे. आता भात पण बनवून घेणार आहे या टोपामध्ये. मीठ कान हो काढता कुठे मार मार का चिकन चालले मस्त. जुगाड बनवले मित्रांनो पाहू शकता. जुगाड पाहू शकता तुम्ही. पाणी मित्रांनो टोपामध्ये टेन्शन नाही भाजा बिजाचं. या पटापट सुरुवात. परत ते